सरस्वती सरस्वती शब्दाचा अर्थ तरी आपल्याला माहिती आहे का? शारदाचा तरी माहिती आहे का? म्हणजे एकूण सरस्वती देवीला जर आपण वंदन केलं तर किती आहेत? एकूण 12 आहेत. तर पहिली सरस्वती कोण? तर भारतीय माता. दुसरी सरस्वती, तिसरी शारदा आणि चौथी गंगा. मग आता गंगा 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 गंगेनं ज्या वेळेला गायीचं स्वरूप घेतलं, पृथ्वीनं गायीचं स्वरूप घेतलं आणि पृथ्वीनं गायीचं स्वरूप घेतल्याच्या नंतर तळा 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 करीत असताना त्या वेळेला त्याने काय सांगितलं? महादेवाने सांगितलं की बाबा तू आमच्या उपकारासाठी काय करशील? हे गोमाता शब्द पहिला निघाला. त्याने सांगितलं मी माझ्या तुमच्या उपकारासाठी काय करीन? एका नंदीला जन्म देईन आणि ते नंदी तुमची काय करतील? अनंत माळ सेवा करतील. आणि ते सेवा करीत असताना तो नंदी असणारा महादेवाने ज्या वेळेला पंढरपूरला आणला, पंढरपूरला पहिल्या वारीमध्ये असताना जवळजवळ आता हे परंपरा चलत आली खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या वारीमध्ये कोण आले होते? महादेव, पार्वती, गणपती आणि नंदी. लक्षपूर्वक ऐका. चॅनल आहे आध्यात्मिक हनुमान भक्त चरित्र. या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा योग्य वाटलं तर करा. तुम्हाला खरं काय तर ज्या वेळेला आपण अंधश्रद्धेमध्येच आहोत का? तर लोक करतं म्हणून करतो, पोळा करतो म्हणून करतात म्हणून करतं का? तो पोळ्याचे मान पानं पूर्वीपासून केलं, पण त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? त्याचा हेतू काय? यासाठी आपल्याला पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की बाबा ज्या वेळेला या पृथ्वी मातेनं गायीचं स्वरूप घेतल्याच्या नंतर महादेवाने विचारलं की आता याचा उत्तरणीय तू काय करशील? त्यावेळेला तिने सांगितलं, तो वचन दिलं होतं की काय करीन मी तुम्हाला माझा एक काय करीन बाळ देईन, असा बलवान बुद्धिमान वर्षभ आहे. त्याचं नाव काय? वर्षभ. म्हणून बुद्धिमान बलवान असा आणि तुमच्या सेवेमध्ये अखंड राहण्यासाठी मी सदैव असा एका बाळाला जन्म देईन. हा कशाचा? गोमातेचा पहिलं वरदान महादेवाने. आणि त्या साह्याने म्हणून महादेवाने बरंचसं काय केलं? नंदीनं खूप वेळा छोट्या मोठ्या युद्धासाठी जाण्यासाठी काही गरज लागायची नाही, नंदीने तेवढं करायचं. पण एक दिवस असं वाटलं कुणाला महादेवाला की साधू संतांची आपण काय करावे? भेट घ्यावी आणि आपण आपले आराध्य दैवत असणार. महादेवाचं आराध्य दैवत कोण आहे? तर विष्णू. मग विष्णूचे अवतार किती आहेत? खूप. तितकं काही सांगत आता नावं. पण ज्या वेळेला या बौद्ध अवतारामध्ये पडत असताना आता बौद्ध अवतारात